स्टीलची भांडी घेऊन जा अगदी मोफत. हो, बरोबर ऐकलं. हा उपक्रम सुरू केला आहे कोल्हापूरच्या प्लास्टिक कचरा मुक्त कोल्हापूर या टीमने. सर्वांप्रमाणेच सामान्य दृष्टिकोन असणाऱ्या सविता मॅम जेव्हा फ्रायडे फॉर फ्युचर या ग्रुपच्या काही सदस्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्या तेव्हा त्यांना पर्यावरणाची होणारी हानी, प्लास्टिकचे पर्यावरणावरती होणारी हानिकारक परिणाम लक्षात येऊ लागले आणि त्यांना मनापासून वाटू लागलं की आपण यासाठी काहीतरी केलं पाहिजे. म्हणून याची सुरुवात त्यांनी स्वतःपासूनच केली. घरामध्ये कमीत कमी प्लास्टिकचा वापर सुरू केला. जिथे प्लास्टिकला ऑप्शनच नाही, जसे की दुधाच्या पिशव्या, चॉकलेट्सचे व्रॅपर्स, हे त्यांनी स्वच्छ करून रिसायकल करण्यासाठी एकत्र बाजूला काढून ठेवले. हे काम करत असताना हळूहळू याच विचाराची माणसं त्यांना भेटत गेली आणि त्या सर्वांनी एकत्र येऊन एक ग्रुपची स्थापना केली. त्याचं नाव प्लास्टिक कचरा मुक्त कोल्हापूर. नमस्कार, मी सौ सविता जयराज साळोकीर. समाजातील प्रत्येक घटकाकडे मी सुद्धा सामान्य नजरेनंच पाहत होते. पण फ्रायडे फॉर फ्युचर ह्या ग्रुपच्या सानिध्यात आल्यानंतर आणि त्यातील निसर्गप्रेमी लोकांच्या सानिध्यात आल्यानंतर होणारी निसर्गाची हानी, पर्यावरणावर होणारे परिणाम, ह्या सर्वांच्या ज्यावेळी मला माहिती कळाली त्यावेळी माझा दृष्टिकोनच बदलला आणि मला वाटलं की ह्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि याची सुरुवात मी स्वतःपासूनच केली. घरामध्ये प्लास्टिकचा कमीत कमी वापर, म्हणजे जिथं पर्यायच नाही, आता समजा दुधाच्या पिशव्या ह्या वाळवून स्वच्छ करून रिसायकलला देणे, ही सुरुवात मी स्वतःपासून सुरुवात केली. मग मी माझ्या अपार्टमेंटमध्ये, माझ्या भागामध्ये सांगायला सुरुवात केली. त्यानंतर महिला मंडळ, महिला बचत गट यामध्ये जाऊन महिलांना ही सांगण्याचा प्रयत्न केला. रद्दीप्रमाणे तुम्ही प्लास्टिक स्वतंत्र ठेवा आणि ते साठवून महिनाभरात आमच्याकडे द्या, म्हणजे हे प्लास्टिक रिसायकलला देता येईल. आणि रिसायकलला देणं का गरजेचं आहे हे त्यांना समजावून सांगितलं. आणि हे काम करत असताना ह्याच विचाराची लोक आम्हाला भेटत गेली आणि आम्ही एक नवीन ग्रुप स्थापन केला. त्याचं नाव आहे प्लास्टिक कचरा मुक्त कोल्हापूर. या ग्रुप मार्फत त्यांनी काही ऍक्टिव्हिटीज राबवायला सुरुवात केली आणि त्यातली पहिली ऍक्टिव्हिटी होती स्टील भांडी बँक. हा ग्रुप क्रिएट केल्यानंतर यामध्ये एक ऍक्टिव्हिटी आम्ही राबवली, ती म्हणजे स्टील भांडी बँक. आता स्टील भांडी बँक ही काय कन्सेप्ट आहे, तर यामध्ये तुम्हाला 50 ताटं, 100 वाट्या, 1 चमचा आणि चहाच्या पाण्याचा ग्लास असे 50 ताटांचा संच आपल्याला फ्रीमध्ये दिला जातो. फक्त 500 रुपये डिपॉझिट तुम्ही भरायचं. तुम्ही भांडी वापरून झाली की स्वच्छ धुवायची आणि परत आणून द्यायची. तुमचं डिपॉझिट तुम्हाला परत. यासाठी कोणत्याही प्रकारचं भाडं आकारलं जात नाही. याची शाखा पहिली राजारामपुरीमध्ये झाली, त्यानंतर दुसरी दुधाळीमध्ये, तिसरी मंगेशकर नगर, चौथी पाचगावमध्ये आणि 5वी रुईकर कॉलनीमध्ये. अशा 5 ठिकाणी ह्या शाखा आपण सुरू केलेल्या आहेत. आणि ह्याच आमच्या ग्रुपची प्रेरणा घेऊन कोल्हापूरमध्ये आणखीन 4 शाखा सुद्धा सुरू आहेत. तसंच परगावी म्हणजे इचलकरंजी, वडगाव, कागल आणि पुणे यामध्ये सुद्धा ह्या स्टील भांडी बँक सुरू झालेल्या आहेत. जेवणासाठी सर हा सेट दिला जातोच, पण नाश्त्यासाठी सुद्धा 50 ताटाचा संच आपल्याकडे आहे. म्हणजे 50 डिश नाश्त्याकरिता. त्याच्यामध्ये चहाचा ग्लास, छोटी वाटी, चमचा आणि पाण्याचा ग्लास हा सुद्धा आपल्याला मिळू शकतो. ह्याची सुद्धा प्रोसेस तशीच आहे की 500 रुपये डिपॉझिट देणे आणि तुम्ही ते वापरा, स्वच्छ धुवा आणि परत आणून द्या. त्यानंतर तुम्हाला डिपॉझिट परत दिलं जातं. त्यांचा दुसरा उपक्रम होता कापडी पिशवी. मंडईमध्ये जाताना आपण कापडी पिशवी घेऊन जातो, पण सहज फिरायला गेलो, कुठं बाहेर गेलो ते आणि अशा वेळेला आपल्याला कुठं तर फळं दिसतात, कुठं तर कोथिंबीरची पेंडी दिसते आणि अशा वेळेला आपल्याजवळ कापडी पिशवी नसते. त्यावेळी आपण काय करतो, त्यांच्याकडून आपण प्लास्टिकची पिशवी घेतो. ती पिशवी तिथून आणतो, आपल्या घरी येते आणि परत ती कचऱ्यात जाते. अशा रीतीनं प्लास्टिक कचरा खूप वाढत आहे. पण ह्यासाठी काय केलं पाहिजे, तर आम्ही काय केलं की जुन्या साड्या कलेक्शन केल्या. त्या साड्यांच्या आपण बचत गटाकडून पिशव्या शिवून घेतल्या आणि ह्या पिशव्या कोल्हापूरमधल्या जवळजवळ 25 ते 30 मंडईमध्ये फळ विक्रेत्यांना, भाजी विक्रेत्यांना आपण वाटल्या आणि त्यांना त्याचं महत्त्व सांगितलं. आणि ह्या पिशव्या तुम्ही वापरा, कस्टमरना ह्या तुम्ही द्या, हे सांगून त्यांचं प्रबोधन केलं. सहसा हार्ड प्लास्टिक लोक एकत्र करतात कारण त्याच्या बदल्यात त्यांना पैसे मिळणार असतात. पण तिथेच दुधाच्या पिशव्या, चॉकलेट्सचे व्रॅपर्स अशा प्लास्टिकचे कोणत्याही प्रकारचे पैसे मिळणार नसल्यामुळे हे प्लास्टिक सहसा कचऱ्यामध्येच जातं. यानंतर आम्ही आणखीन एक कन्सेप्ट राबवला, तो म्हणजे प्लास्टिक कलेक्शन. आता हार्ड प्लास्टिक हे बऱ्याच ठिकाणी घेतलं जातं, त्याचे काहीतरी पैसे मिळतात. पण आपण चॉकलेटचं छोटं रॅपर हे जर निसर्गामध्ये टाकलं तर एवढासा तो तुकडा निसर्गातील प्रत्येक घटकावर परिणाम करतो. त्यामुळं आपण घरामध्ये प्लास्टिक स्वतंत्र ठेवायची सवय लावा. एखादी पिशवी किंवा एखादा डब्बा करून त्यामध्ये तुमचं वापरून झालेलं प्लास्टिक त्याच्यामध्ये टाका. महिनाभरासाठी ते गोळा करा आणि आमच्या 8 ठिकाणच्या कलेक्शन सेंटरवर तुम्ही हे प्लास्टिक महिन्यातून एकदा गोळा करून देऊ शकता. ह्या कलेक्शन सेंटरची नावं मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहोत. याचबरोबर त्यांच्या ग्रुपच्या विदुलाताईंच्या मदतीने त्यांनी आणखी एक कन्सेप्ट राबवला होता, तो म्हणजे स्टील ग्लास. हे काम करत असतानाच आमच्या ग्रुपच्या डॉक्टर विदुलाताई स्वामी यांनी एक कन्सेप्ट राबवली, ती म्हणजे स्टील ग्लास. आपण
जे कागदी ग्लास जे वापरतो पण ते कागदी नसतात, त्या ग्लासला आतून प्लास्टिक लेअर असतो. गरम गरम उकळलेला चहा त्यामध्ये घातल्यानंतर प्लास्टिकचे मायक्रो कण तयार होतात आणि ते आपल्या शरीरामध्ये जातात आणि हे आपल्या शरीरासाठी अतिशय घातक आहे. त्यामुळे कॅन्सरचा धोका वाढतो. यासाठी आम्ही कोल्हापूरमधल्या बऱ्याच कोल्हापूरमधल्या चहाच्या टपरीमध्ये याचं प्रबोधन केलं की हे स्टीलचे ग्लास वापरा, आणखीन कागदी ग्लास वापरू नका. कारण एकतर शरीराला तर आपल्या हानी होतेच, शिवाय हा कचरा निसर्गात जाऊन तो रिसायकल होणं अवघड असतं. आतापर्यंत आपल्या ग्रुपच्या माध्यमातून आपण जवळजवळ 15 ते 20,000 स्टील ग्लासचं वाटप केलेलं आहे आणि जवळजवळ बऱ्याच लोकांपर्यंत आपण याचं प्रबोधन केलेलं आहे. 2024च्या एका रिपोर्टनुसार प्लास्टिक वेस्टमध्ये आपला भारत देश जगामध्ये पहिल्या क्रमांकावर होता. प्लास्टिक हे निसर्गामध्ये नष्ट होत नाही, हजारो वर्ष तसंच पडून राहतं. यासाठी आपण काय करू शकतो तर प्लास्टिकचा कमीत कमी वापर करा. आणखीन ज्या ठिकाणी प्लास्टिकला पर्यायच नाही असं प्लास्टिक वापरा आणि वापरल्यानंतर स्वतंत्र ठेवा आणि ते रिसायकललाच द्या, कारण ते निसर्गात नष्ट होत नाही आणि रिसायकल हाच त्याच्यावर पर्याय आहे. की नेहमी आपल्याजवळ कापडी पिशवी जवळ ठेवा, जेणेकरून आपण बाहेर गेल्यानंतर आपल्याला काहीतरी घ्यायचं झालं तर आपण कापडी पिशवीतनं घेऊन येऊ शकतो, ते प्लास्टिक टाळू शकतो. नाश्त्याची किंवा जेवणाचे पदार्थ आणायला जाताना स्वतःचे स्टीलचे डबे घेऊन जावा, जेणेकरून आपल्याला प्लास्टिक त्यातून घरी येणार नाही, शिवाय त्या गरम प्लास्टिकमधून येणारं अन्न खाऊन आपल्याला शरीराला हानी होणार नाही. तसंच घरामध्ये येणारा प्लास्टिक कचरा स्वतंत्रच ठेवा, नेहमीच्या कचऱ्यामध्ये टाकू नका, कारण त्यातून ते स्वतंत्र करणं खूपच जिकिरीचं काम आहे. आपल्याला जर काय द्यायचं असेल पुढच्या पिढीसाठी तर स्वच्छ हवा, स्वच्छ पाणी आणि राहण्यालायक तापमान हे सर्वात महत्त्वाचं आहे. आणि प्लास्टिक हे निसर्गासाठी अत्यंत घातक आहे आणि आपल्या भावी पिढीसाठी आपण प्लास्टिकचे डोंगर उभा करत आहोत हे लक्षात घ्या आणि प्लास्टिकचा कमीत कमी वापर करा.